नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. नरवाळ येथील गट क्रमांक 203/1 मधून बेकायदेशीरपणे मुरुम व मातीचे उत्खनन करून गौण खनिज चोरी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आई भवानी टेकडी देवस्थान समिती नरवाळ यांच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर मनमाड इंदोर रेल्वे मार्ग ही जी मागणी गेल्या 50-60 वर्षापासून होती ती पूर्तता होताना दिसून येत आहे. बोरवीरपासून ते नरळाणापर्यंत हा रेल्वे मार्ग जवळपास बऱ्याच अंशी मार्गी लागला आहे. बोरवीरपासून ते बाळापूर या दरम्यान रेल्वे रूळ टाकण्याचंही काम चालू आहे. बऱ्याच ठिकाणी आपण त्या SG इन्फ्रा कंपनी जी आहे, जी ठेकेदार म्हणून काम करत आहे, त्याला सहकार्य केलेलं आहे. पण नरवाळ ग्रामस्थांचे जे दैवत आहे, भवानी मातेचं टेकडी म्हणून प्रसिद्ध आहे, गेल्या अनेक शतकापासून मंदिर आहे, वेळोवेळी जीर्णोद्धारी झालेलं आहे. त्या टेकडीवरचं उत्खनन करू नका, मुरुम उचलू नका, माती उचलू नका असं म्हणून ज्या वेळेस त्यांना विरोध केला, पण त्या विरोधाला न जुमानता महसूल प्रशासनाचं सहकार्य घेऊन त्यांनी ती टेकडी जवळपास निम्म्यापेक्षा जास्त उद्ध्वस्त केली आहे. आणि म्हणून देवस्थान आणि तो परिसर हा बाधित झाला आहे. अनेक जिल्ह्यातील एकमेव भवानी मातेचं धार्मिक स्थळ असल्याने अनेकांची श्रद्धा आहे. नवरात्राला तर फार मोठी यात्रा भरते. पण अशा पद्धतीने त्यांनी जो मुरुम उचलला 2024 डिसेंबरपासून, तत्कालीन गौण खनिज अधिकारी श्री पवार यांना त्यावेळेस जर सांगण्यात गेलो असता, त्यांनी 5,000 ब्रासची मी ऑर्डर दिलेली आहे आणि ती काही तुमच्या मालकीची नाही, ते 5 लाख ब्रास उचलतील अशा अरेरावीचं त्यावेळेस उत्तर दिलं होतं. आणि खरंच तशा अर्थाने काही लाख ब्रास त्यांनी मुरुम माती चुकीच्या पद्धतीने, बेकायदेशीर पद्धतीने उचलले गेलेलं आहे. आणि म्हणून त्या संबंधित ठेकेदार आणि महसूल प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊन पुढील कारवाई करावी अशा मागणीसाठी आज आम्ही बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.